माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. सद्गुरू आज्ञा झाली आणि हरी महाराजांनी गायत्री पुरश्चरण आरंभ केले. पूर्वी बालाजी मंदिरात अत्यंत कडकडीत आचरण पाळून असेच पुरश्चरण संपन्न झाले होते. त्याचे स्मरण वेळोवेळी होतच होते. नित्य नियम, पहाटेपासूनच नियम सुरू व्हायचे. यावेळी स्थान होते ते श्री क्षेत्र सोनईचे. सोनईच्या मोकळ्या शेतात हे सर्व अनुष्ठान करणे तसे कठीणच होते. सर्व सोयी नगरपेक्षा कमी होत्या. वारा भरपूर, पाणी जवळच होते, मात्र विहिरीतून दरवेळी लागेल तसे शेंदून काढावे लागत होते. लाईटची व्यवस्था आणखी तिथे पोहोचली नव्हती. काहीही वस्तू हवी असल्यास दूर गावात जावे लागत होते. सोनईच्या मूळ गावापासून थोड्या अंतरावरचे हे क्षेत्र. मात्र गावातील काही मंडळी मदतीला होती. नगरला जोडले गेलेले भक्त अजूनही आवर्जून येत होते. काही जण मुक्कामी राहून मदत करत होते. कृष्णानंद स्वामी स्वतः घोड्यावर जाऊन गावातून हवे नको ते आणत. त्यांनी घोडा प्रवासासाठी आणि गाई दुधासाठी अशा व्यवस्था तिथे जाणीवपूर्वक जोपासल्या होत्या. एकदा हरी महाराज अनुष्ठानात जपाला बसले की कृष्णानंद स्वामी येणार जाणार आणि बाहेरचे लक्षपूर्वक व्यवस्थापन पाहत होते. त्याचवेळी सौ रमाबाई आल्या गेल्या सर्वांचा आणि अंबाबाईचा नैवेद्याचा स्वयंपाक, श्याम बाळाचे संगोपन, गायींची सेवा, सर्व क्षेत्रात स्वच्छता ठेवणे या सर्व व्यवस्था पाहत होत्या. सर्व सरावल्याप्रमाणे आता आपापली कामे करत होते. एखादे वर्ष होत आले. एके दिवशी रात्री हरी महाराज पहाटे उठल्याने थकले होते. शिवाय पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचे म्हणून सर्व आवरून विश्रांतीला गेले. रमाबाई आणि श्यामबाळ आतील खोलीत निजले होते. कृष्णानंद स्वामी अंथरुणावर चिंतन करीत बसले होते. या शांततेत एवढ्या रात्री आजूबाजूला कोणी असण्याची शक्यताच नव्हती. अचानक काही माणसे बोलण्याचा आवाज येऊ लागला. काही समजण्याच्या आत 8-10 जणांचा घोळका स्वामींच्या पुढ्यात येऊन उभा ठाकला. भिल्ल मंडळी त्यांच्या नित्य कार्याला म्हणजे चोरी करायला आली होती. हातात काठी घेतलेले, आखूड धोतर नेसलेले, अंगाने उघडे, डोक्यावर मुंडासे बांधलेले, 1-2 हाती कुऱ्हाड असे ते भिल्ल पाहूनच समजत होते की हे चोर आहेत. त्यांना अचानक पाहूनही स्वामी अजिबात गडबडले नाहीत. शांततेत उभे राहिले. स्वामींनी त्या सर्वांकडे पाहिले. त्यांना अत्यंत मनापासून सांगितले, अरे बाबांनो, आधी जेवून घ्या, मग आपले काम करा. आणि असे म्हणून ते सर्व काय म्हणतात याची वाट न पाहता लगेच सौ रमाबाई यांना हाक मारली. बाई, जरा पिठलं टाक, हे 8-10 पाहुणे आलेत पहा. ही अचानक आलेली प्रतिक्रिया पाहून भिल्ल देखील अवाक झाली. रमाबाई काहीच न विचारता स्वयंपाकाला लागले. एकदम असे जेवायचे आवाहन त्यांना नाही म्हणवेना. एकमेकांकडे पाहत ते झटकन जेवायला खाली बसले. त्यांना कळायच्या आत सर्व तयारी होत आली. हरी महाराजही मदतीला आले. झटपट त्यांना पाणी मिळाले. पत्रावळी मांडल्या गेल्या. काही क्षणातच गरम पिठले आणि भाकरी त्यांच्या पानात होते.
भरपूर आग्रहाचे भोजन सेवन करून ते भिल्ल एवढे तृप्त झाले की आपण कशा करता आलो हेच विसरून गेले. अत्यंत आनंदाने भोजन आस्वाद घेऊन लगेच आई भगवतीचे दर्शन घेऊन आल्या पावली निघून गेले. आई भगवतीचे किती लक्ष आहे या उत्कट भावनेने स्वामी गदगदले. त्यांनी आईला वंदन केले. अत्यंत अवघड प्रसंगी सावधान स्थितप्रज्ञ असलेल्या स्वामींना पाहून रमाबाई देखील नमन करत्या झाल्या. अत्यंत तृप्त अशा नजरेने हरी महाराज दादांकडे पाहत त्यांच्या पायाशी बसले होते. दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा पूर्ववत नियमासह आचरण सुरू झाले. जणू काही घडलेच नाही. हरी महाराजांचे जप, पूजन, वाचन, लिखाण, हवन एकाग्रतेने सुरू होते. किंबहुना एकाग्रता वाढत चालली होती. आई जगदंबा रेणुका माता म्हणजे मूळ शक्ती. तिच्या मूळ वर्णनाचे चिंतन असलेल्या श्री देवी भागवत या पुराण ग्रंथाचे चिंतन हरी महाराज करत होते. एकानंतर एक पुराण वाचणे, चिंतन करणे आणि मग त्यावर दादांचे मार्गदर्शन घेणे असा नित्यक्रम सुरू होता. त्यातून आई भगवतीच्या कृपेने वाङ्मय प्रसृत होऊ लागले. हे लिखाण देखील मधल्या वेळात हरी महाराज करत होते. अशा प्रकारे अध्यात्माचा प्रवास एक एक पायरी पुढे चालला होता. या अनुष्ठानाचा पुढील प्रवास कसा झाला? हरिरमा यांच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण कोणता आला? हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.